लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद होण्याचे प्रमाण वाढत आहे आणि अनेक महिलांना त्यामागचं खरं कारण अजूनही समजलेलं नाही। सध्या अनेक लाभार्थ्यांचा हप्ता थांबतो आहे आणि यामागे DBT इनॅक्टिव्ह होणे, KYC न करणे, बँक खाते बंद होणे किंवा नवीन खाते जोडताना झालेल्या चुका ही मुख्य कारणे समोर येत आहेत। याचा अर्थ असा आहे की योजना बंद होत नाही, पण सिस्टममध्ये काही टेक्निकल किंवा व्हेरिफिकेशन संबंधित अडचणी येत आहेत, ज्यामुळे पैसे ट्रान्सफर होत नाहीत। ज्या महिलांचे DBT ॲक्टिव्ह आहे, KYC पूर्ण आहे आणि खाते योग्य आहे त्यांना नियमित लाभ मिळतो, पण ज्या लाभार्थ्यांनी अपडेट्सकडे दुर्लक्ष केले त्यांना लाभ थांबतो। अजूनही सर्व प्रकरणावर अधिकृत GR आलेला नाही, त्यामुळे काही कारणे ही संभाव्यता आणि अनुभवावर आधारित आहेत। शासनाकडून पुढील अपडेट येऊ शकतो। ही योजना योग्यरित्या चालू राहिली तर महिलांना आर्थिक स्थैर्य मिळेल, घर खर्चासाठी मदत होते आणि स्वावलंबन वाढते। अचानक लाभ बंद झाल्यास नियोजन बिघडते, सरकारी कार्यालयाचे फेरे वाढतात आणि वेळ व पैसा दोन्ही खर्च होतो। सारांश असा की लाभ बंद होण्यामागे मोठं कारण म्हणजे स्वतःकडून झालेल्या छोट्या चुका आणि अपडेट्सकडे दुर्लक्ष। त्यामुळे वेळोवेळी DBT, KYC आणि बँक तपशील तपासणे खूप गरजेचे आहे। धन्यवाद।